परिवहन सेवेत महिलांना तिकिटात 50% सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आज शुभारंभ। ठाणे महापालिकेच्या सन 2024-25च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून 60 वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात 50% सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे। या योजनेचा शुभारंभ आज ठाण्यातील सॅटिसफुल रेल्वे स्टेशन येथे पार पडली। या कार्यक्रमात शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, माजी महापौर नरेश मस्के, शिवसेना उपनेते रघुवीर फाटक, मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र, तसेच परिवहन समिती सदस्य व माजी नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन शुभारंभ करण्यात आला। तसेच प्रवाशांशी संवाद साधला। यावेळी प्रवाशांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहायला मिळाला। शुभारंभ जो आहे तो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा या महाराष्ट्रामध्ये जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुस्थानामध्ये महिला सक्षमीकरणाचे जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन निर्णय महिलांच्या संदर्भात घेतले जात आहेत। महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय जे घेतले गेले त्यामध्ये एसटीमध्ये महिलांकरता 50% तिकीट कपात म्हणजे अर्धे दरात तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला। करोडो महिलांना याचा फायदा झाला। त्याचबरोबर लाखोंच्या वरती ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला आणि लाभार्थी झाले। आज आम्हाला आनंद होत आहे की शासनाने निर्णय घेतला, परंतु मुख्यमंत्र्यांचं हे ठाणं आहे, बदलतं ठाणं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतःच्या ज्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम होत्या त्यामधील महाराष्ट्रामध्ये ठाणं ही पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की त्यांनी महिलांना अर्ध तिकिटामध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्ध तिकीट माफ केलेलं आहे। या अर्थसंकल्पामध्ये तशी आम्ही तरतूद केली, परंतु त्याची अंमलबजावणी आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्याचबरोबर जे पूर्वी 75 वर्षाच्या वरील यांना तिकीट माफ होतं तो आम्ही निर्णय बदलून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास निर्णय घेतलेला आहे। महिलांसाठी डाव्या बाजूची जागा आरक्षित केलेली आहे। त्याचबरोबर महिला पोलिसांना ॲक्टिवा देण्याचा आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश होते त्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे।